नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी याचा पार्ट 4 बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, योग्य विधान विधाने ओळखा। पहिले विधान आहे, 1881 चा फॅक्टरी ॲक्ट 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला लागू पडत असे। पहिले विधान अगदी बरोबर आहे। दुसरे विधान आहे, 1891 चा फॅक्टरी ॲक्ट 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या फॅक्टरीला लागू पडत असे। दुसरेही विधान अगदी बरोबर आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही विधाने बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांवरून फॅक्टरी ॲक्ट ओळखा। पहिले विधान आहे, मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात आले। दुसरे विधान आहे, स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात आली। आणि तिसरे विधान आहे, पुरुषांच्या कामाचे 12 तास निर्धारित करण्यात आले। वरील तीनही विधाने ही 1911 च्या फॅक्टरी ॲक्टमधील तरतुदी आहेत। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1911 चा फॅक्टरी ॲक्ट। 1911 च्या फॅक्टरी ॲक्टनुसार मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात आले, स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात आली आणि पुरुषांच्या कामाचे 12 तास निर्धारित करण्यात आले। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्यानुसार रेल्वे व गोदीमध्ये सामानाची ने-आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना बंदी घालण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1938 चा बालमजूर कायदा। 1938 च्या बालमजूर कायद्यानुसार रेल्वे व गोदीमध्ये सामानाची ने-आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना बंदी घालण्यात आली। गोदी म्हणजे डॉकयार्ड, मुंबई डॉकयार्ड आपल्याला माहिती असेल, तर या डॉकयार्डलाच मराठीमध्ये गोदी म्हणतात। तर या डॉकयार्ड या ठिकाणी जहाजांची निर्मिती आणि बांधणी होत असते। पुढचा प्रश्न आहे, 1939 मध्ये आगपेटीच्या व्यवसायात रिकामी जागा वर्षाखालील मुलांना कामावर घेण्यास बंदी घालण्यात आली। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 12। 1939 मध्ये आगपेटीच्या व्यवसायात 12 वर्षाखालील मुलांना कामावर घेण्यास बंदी घालण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, 1948 च्या फॅक्टरी ॲक्टबद्दल योग्य विधान किंवा विधाने ओळखा। पहिले विधान आहे, 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना कायदा लागू करण्यात आला। पहिले विधान अगदी बरोबर आहे। दुसरे विधान आहे, यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 एवढी करण्यात आली। दुसरेही विधान अगदी बरोबर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी, दोन्हीही विधाने योग्य आहेत, बरोबर आहेत। पुढचा प्रश्न आहे, 1948 च्या फॅक्टरी ॲक्टबद्दल अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा। पहिले विधान आहे, सर्व कारखान्यात दररोज 8 तास कामाचे असे आठवड्याचे एकूण 48 तास निश्चित करण्यात आले। पहिले विधान अगदी बरोबर आहे। दुसरे विधान आहे, 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये। दुसरेही विधान अगदी बरोबर आहे। आपल्याला इथे अयोग्य विधान किंवा विधाने ओळखायची आहेत, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही, कारण वरील दोन्हीही विधाने योग्य आहेत, बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही। पुढचा प्रश्न आहे, 1948 च्या फॅक्टरी ॲक्टबद्दल योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, स्त्रियांना 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम देऊ नये व संध्याकाळी 7 नंतर कोणत्याही परिस्थितीत कामावर ठेवण्यात येऊ नये। पहिले विधान अगदी बरोबर आहे। दुसरे विधान आहे, 500 पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यात कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व त्यांचे कल्याण करण्यासाठी एक कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करण्यात यावा। दुसरेही विधान अगदी बरोबर आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्हीही विधाने बरोबर आहेत। 1948 चा फॅक्टरी ॲक्ट यामध्ये महत्त्वाच्या 6 तरतुदी करण्यात आल्या होत्या। पहिली तरतूद होती,
10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना हा 1948चा फॅक्टरी कायदा लागू करण्यात आला. दुसरी तरतूद होती, यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 एवढी करण्यात आली. तिसरी तरतूद होती, सर्व कारखान्यात दररोज 8 तास कामाचे असे आठवड्याचे एकूण 48 तास निश्चित करण्यात आले. चौथी तरतूद होती, 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये. पाचवी तरतूद होती, स्त्रियांना 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम देऊ नये व संध्याकाळी 7 नंतर कोणत्याही परिस्थितीत कामावर ठेवण्यात येऊ नये. आणि शेवटची आणि 6वी तरतूद होती, 500 पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यात कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व त्यांचे कल्याण करण्यासाठी एक कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करण्यात यावा. या सर्व तरतुदी 1948च्या फॅक्टरी ॲक्टबद्दल होत्या. पुढचा प्रश्न आहे, 1948च्या किमान वेतन कायद्याबद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, या कायद्यानुसार सरकारने किमान वेतन कायदा 13 असंघटित उद्योगधंद्यात निश्चित केला. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, या कायद्यानुसार केंद्र व घटक सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला. दुसरेही विधान अगदी बरोबर आहे. तिसरे विधान आहे, 5 वर्षांनी या कायद्यात दुरुस्ती करण्याची तरतूद होती. तिसरेही विधान अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व विधाने बरोबर आहे. 1948च्या किमान वेतन कायद्यानुसार सरकारने हा किमान वेतन कायदा 13 असंघटित उद्योगात निश्चित केला. या कायद्यानुसारच केंद्र आणि राज्य सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि या कायद्यामध्ये 5 वर्षांनी दुरुस्ती करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. पहिली जोडी आहे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, स्थापना वर्ष आहे 1884. पहिली जोडी अगदी बरोबर आहे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ह्या कामगार संघटनेची स्थापना 1884 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती आणि ही स्थापना मुंबई येथे करण्यात आली होती. दुसरी जोडी आहे बॉम्बे पोस्टल युनियन, स्थापना वर्ष आहे 1907. बॉम्बे पोस्टल युनियन याची स्थापना पोस्ट खात्यातील कामगारांनी 1907 मध्ये केली होती. दुसरी ही जोडी अगदी बरोबर आहे. तिसरी जोडी आहे कामगार हितवर्धक सभा, स्थापना वर्ष आहे 1909. कामगार हितवर्धक सभा याची स्थापना भिवाजी नरे यांनी सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने 1909 मध्ये केली होती. तिसरी जोडी अगदी बरोबर आहे. चौथी जोडी आहे इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन, स्थापना वर्ष आहे 1929. चौथी जोडी अगदी बरोबर आहे. 1 डिसेंबर 1929 रोजी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष होते व्ही गिरी. चौथी जोडी अगदी बरोबर आहे. पाचवी जोडी आहे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, स्थापना वर्ष आहे 1947. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 3 मे 1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे करण्यात आली. पाचवी जोडी ही अगदी बरोबर आहे. सहावी जोडी आहे हिंद किंवा हिंदू मजदूर सभा, स्थापना वर्ष आहे 1947. सहावी जोडी इथे चुकीची आहे, कारण हिंद किंवा हिंदू मजदूर सभा याची स्थापना 24 डिसेंबर 1948 मध्ये झाली होती. त्यामुळे सहावी जोडी इथे चुकीची आहे. याचं योग्य उत्तर आहे केवळ 6वी जोडी अयोग्य. केवळ 6 अयोग्य. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे 1982 मधील कापड गिरणी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला. सरकारने त्यावर मात करण्यासाठी 13 गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, या 13 गिरण्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी
140 कोटी रुपये खर्च मान्य करण्यात आला आणि 1985 पासून नवीन वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यात आले. दुसरेही विधान अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. 1982 मध्ये कापड गिरणी कामगारांचा देशातील सर्वाधिक काळ चालणारा असा संप झाला होता आणि यानंतर याच्यावर मात करण्यासाठी सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले होते. त्याशिवाय 140 कोटी रुपये आधुनिकीकरणावर खर्च करण्यात आले होते आणि 1985 मध्ये सरकारने नवीन वस्त्रोद्योग धोरणसुद्धा लागू केले होते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.